नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये. आज आपण बघा, हा जो चनियावरचा ब्लाउज आहे त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला याचा फायनल लुक दाखवून दिलेला आहे. तर बघू शकता, पुढच्या बाजूला असा हा पान नेक होता. ज्या वेळेला असे चनियावरचे ब्लाउज येतात तर त्यावेळेला यांची गळारुंदी खूप जास्त असते. तर ती कशी काय ऍडजस्ट करायची त्याची खास ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. हा पुढच्या बाजूने डीप आणि मागच्या बाजूने सुद्धा डीप आहे. शिवाय हा प्रिन्सेस आहे आणि प्रिन्सेसचा शेपही बघा खूप छान आहे. आणि जिथं आपली लोअर चेस्ट इथं संपते तिथे सुद्धा एकदम छान असा व्यवस्थित फिटिंगला बसलेला आहे. पाठीमागच्या बाजूला डीप नेक आहे. शिवाय इथं असा हा पानगळा घेतलेला आहे. बॅकला ओपन आहे. तर बघा, हा पेपर पॅटर्न वरून मी हा ब्लाउज कट केलेला आहे. तुम्हाला सुद्धा असे पेपर कटिंग ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ह्या ब्लाउजच्या शिलाई संबंधीच्या सर्व ट्रिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. हा नेटचा आहे ब्लाउज पीस आणि हे साटनचं अस्तर चनिया सोबतच म्हणजे त्या ब्लाउज सोबतच आलेलं होतं. हे कॉटनचं अस्तर आहे. मेजरमेंट नुसार मी कस्टमरचा पेपर कटिंग तयार करून घेतलेला आहे. हा 32 साईजचा ब्लाउज आहे आणि तो आपल्याला प्रिन्सेस मध्ये तयार करायचा आहे. पुढच्या बाजूला पानगळा आहे आणि त्याची रुंदी बघितली तर ती आहे 7 इंच आणि पेपर पॅटर्नची रुंदी म्हणजे गळ्याची रुंदी आपली किती असते, 2.25 किंवा 2.5 असते. तर ती कशी ऍडजस्ट करायची ते आपण आता बघणार आहोत. इथं खालच्या बाजूला मी सरळ रेषा ड्रॉ करून घेतली आणि जो अस्तर आहे ना त्याचे 4 फोल्ड करून घेतलेले आहेत. हा प्रिन्सेसचा पहिला पार्ट आहे ना तो बरोबर बंद बाजूकडे घेतला, कारण पुढील गळा म्हणजे पुढील बाजू आपली बंद आहे आणि पाठीमागच्या बाजूला याला ओपन आहे म्हणजे पाठीमागे हुक आहेत म्हणून. हे नेहमी बंद बाजूकडेच कट करायचं, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. जिथे डॉट्स होते ते देऊन दिले आणि शिलाई मार्जिन सुद्धा यामध्ये ऍड आहे. त्यामुळे जे मार्किंग केलेलं आहे ना त्यावरूनच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. मार्किंग वरूनच नेहमी कटिंग करायचं, लांबून करायचं नाही. त्यामुळे काय होतं, माप वाढून जातात. आणि बघा, हे शिलाई मार्जिनचं जर तुम्हाला मार्किंग करायचं असेल तर असंच पेपर पॅटर्नचा वापर करून लगेच मार्किंग करून घ्यायची. प्रिन्सेसचा दुसरा पार्ट आहे तो सुद्धा मी इथं 4 पदर घडीवरच मार्किंग करून घेत आहे, कारण आपलं 2 अस्तर हे आपल्या अस्तरसाठी जाणार आणि आपण याला कप्स लावणार आहोत. कप्स हाईड करण्यासाठी अजून 2 अस्तरचे पॅटर्न लागतील, म्हणून आपण इथं 4 घडी करून 4 पार्ट कट करत आहोत. ही गोष्ट लक्षात घ्या. जिथे आपण पुढे ब्लाउज शिलाई करू त्यावेळेला तर लक्षात येईलच तुमचं. आणि हा पाठीमागचा भाग आहे ना, हा ओपन बाजूकडे घेतला तरी सुद्धा चालेल आणि त्याची डबल घडी करून घेतली अस्तराची आणि त्यावर मी हा कट करून घेतला. जे पण आपलं अस्तर आहे ना ते साटनच्या कापडावर अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन सर्व कटिंग करून घेतलेलं आहे. आणि हा जो मेन फॅब्रिक आहे ना याची गळ्याची डिझाईन दोनही बाजूंना सेम यावी म्हणून इथं पिनांचा वापर करून मी बरोबर डिझाईन ऍडजस्ट केलेली आहे. बघा, आता गळा रुंदी इथं आहे 3.5 इंच आणि आपली गळा रुंदी आहे फक्त 2.25 इंच. अशा वेळेला काय करायचं, जी आपली डिझाईन आहे ना तर बरोबर डिझाईनला ही गळ्याची रुंदी मी मॅच करून घेतली. आणि जो नेटचं कापड आहे तर तो थोडस बंद बाजूला एक्स्ट्रा आहे, तर त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते. हा आपला पार्ट कट करून झाला, प्रिन्सेसचा पहिला पार्ट. प्रिन्सेसचा दुसरा पार्ट कट करताना इथं बरोबर ऍडजस्ट होतो का ते मी चेक केलं आणि त्या बाजूला आपलं शिलाईला जाणार आहे तिकडे डिझाईन नाही, चालेल काही हरकत नाही, असं सर्व बघून घ्यायचं आणि बरोबर कटिंग करून घ्यायचं. आता बघा, नेट फॅब्रिक, साटन फॅब्रिक आणि कॉटन असे 3 अस्तर इथं झालेले आहेत. बाहीची मार्किंग करण्यासाठी सुद्धा डिझाईन बरोबर ऍडजस्ट केलेल्या आहेत आणि कस्टमरला छोटी बाही पाहिजे आहे. त्यांच्या आवडीनुसार इथं 5 इंचावर मार्किंग केलं म्हणजे 4 इंचाची तयार बाही होईल आणि पेपर पॅटर्नचाच वापर करून मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे. कस्टमरला ह्या बाहीला साटनचं अस्तर किंवा ते नकोय, फक्त नेटचीच पाहिजे आहे म्हणून आपण फक्त नेटमध्येच कटिंग केली आणि पुढील भागाला खोल शेप देऊन द्यायचा आहे. आता बघा, इथं आपले 3 पार्ट येणार आहेत म्हणजे अस्तर, साटन आणि नेटचं कापड आणि त्याच्या हे 3 पार्ट आपण एकसाथ इथं शिलाई करून घेणार आहोत. काठाकाठाने शिलाई करून घ्यायची आणि त्यानंतर जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना, तर ते आपण कट करून घेऊया. सेम याच पद्धतीने मी दोनही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. हा प्रिन्सेसचा दुसरा पार्ट. इथं बघा, गळ्याची रुंदी आहे 2.25 इंच आणि जे नेटवर
आपली गळा रुंदी आहे तर ती आहे 3.5 इंच. तर इथं गळा रुंदी कशी कमी करायची ते आपण इथं बघणार आहोत. तर बघा, इथं मी काय केलं, जे डिझाइन आहे ना, डिझाइनला बरोबर गळ्याची रुंदीची मार्किंग करून घेतली आणि त्यापुढे जेवढं एक्स्ट्राचं कापड होतं तिथं पिन लावून घेतली आणि त्यानंतर बघा अशी तिरकस शिलाई देऊन द्यायची. यामुळे काय होतं ना, डिझाइनला डिझाइन बरोबर मॅच होते पिन्स लावल्यामुळे आणि आता हे जेवढी आपली गळ्याची रुंदी वाढीव होती ती आता कमी झाली. आणि हे जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना, ते आपण नंतर कट करून घेऊया. आता इथं सुद्धा माझे 3 पार्ट आहेत. खालच्या बाजूला अस्तर, त्यानंतर साटनचं फॅब्रिक आणि वरच्या बाजूने नेट. असे 3ही बरोबर व्यवस्थित ठेवून घेतले आणि मध्यभागी मी इथं पिना लावून घेतल्या आणि हातांच्या साहाय्याने आपल्याला असं बघायचं आहे, की कुठेही चुन्या किंवा गुड्या वगैरे यायला नको. जसं मी बघा व्हिडिओमध्ये सर्व कापड प्लेन करून घेत आहे. त्या पद्धतीने आपल्याला असं हे करून शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड आता कट करून घेऊया. आता या पहिल्या पार्टला दुसरा प्रिन्सेसचा पार्ट आपण जोडून घेऊ. छान बघा असा हा प्रिन्सेसचा शेप आला आहे आणि उभार शेपही मस्त आला आहे. त्यानंतर हे दोनही पार्ट तयार झाले. आपण एक्स्ट्रा अस्तर हे कट केलं होतं. हे का केलं होतं? तर कारण ते कप्स आपल्याला लावायचे होते म्हणून. ते सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायचे आहेत. बघा, कापड जर खेचला नाही ना कुठेही कमी जास्त होत नाही. अगदी परफेक्ट येतो. आता बघा, ही आपल्याला पलट करायचं आहे. पण आपण जर डायरेक्ट करायला गेलो तर आपल्याला डिझाइन दिसणार नाही. म्हणून डिझाइन लक्षात यावी म्हणून डिझाइनच्या काठाकाठाने शिलाई देऊन दिली. म्हणजे ही मार्किंग आपल्याला मागच्या बाजूला येऊन जाईल. आणि आता मी काय केलं, पिना लावून घेतल्या, मध्याला मध्य मॅच केला आणि मागच्या बाजूला जी शिलाई दिसत आहे ना, त्यावरूनच आता आपण काय करूया, दुसरी शिलाई देऊन देऊया. म्हणजे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. आपल्याला डिझाइन लक्षात यावी त्यासाठी मी आधी शिलाई देऊन दिली होती. आणि आपल्या बोटांच्या साहाय्याने सुद्धा मी अंदाज घेते, की मला जी डिझाइन केलेली आहे ना आपली, ती बरोबर हाताला ॲडजस्ट करत आणि जे मार्किंग आहे ना, त्यावरूनच इथं हे पुन्हा एक शिलाई करून घ्यायचं. त्यानंतर चेक करून घेतलं, बरोबर आली आहे का डिझाइन, बरोबर आली आणि त्यानंतर हे आतील गळ्याची डिझाइन आपण कट करून घ्यायची. त्यानंतर सर्व बाजूंना आपल्याला कट्स द्यायचे आहेत. आतील बाजूला हे फोल्ड करून घ्यायचं. म्हणजे इथं मी कॅनव्हास नाही वापरला कारण ऑलरेडी खूप जाड झालेलं होतं. फक्त इथं पलटी केलेलं आहे. आता बघा गळ्याची रुंदी कमी झाली आपली. ही गळा रुंदी कमी करण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा. आता आपण इथं कप्स जोडून घेऊया. त्यासाठी काय करायचं, कप्सचा मध्य काढून घ्यायचा. आता कप्स किती नंबरचा वापरायचा? हा जर 32 साइजचा ब्लाउज आहे, तर इथं मी 34 साइजचे कप्स वापरणार. तुम्ही जर 34 साइजचा ब्लाउज शिवत असणार, तर 36 साइजचा कप्स वापरायचा. आणि इथं पण आपल्या अस्तराला जे कट्स दिलेले होते, तिथंही मार्किंग करून घेतलं आणि सुई दोऱ्याच्या साहाय्यानेच मी नेहमी कप्स शिलाई करत असते. अगदी 1 टाका किंवा 2 टाके अशी शिलाई देऊन द्यायची. म्हणजे कप्स व्यवस्थित अटॅच होऊन जातात आणि फिनिशिंग बघा आतील आणि बाहेरील सुद्धा. सेम ह्याच पद्धतीने दोनही कप्स मी इथं शिलाई करून घेतली म्हणजे सुई दोऱ्याच्या साहाय्याने. आता आपल्याला खालच्या बाजूला आणि सर्व बाजूने काठाकाठाने शिलाई देऊन द्यायची आहे आणि खाली आपण कमरेची पट्टी जोडत असतो. तर मी 2 इंच रुंदीची पट्टी घेतली आणि त्यानंतर ती जोडून घेतली. हे काही दाखवत बसली नाही. याआधी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. पुढील भागाची पूर्णपणे शिलाई झालेली आहे. मागील भागाला आपण पानाचा गळा घेणार आहोत. तो मी कॅनव्हासवर कट करून घेतला आणि बरोबर मध्यावर तो ठेवून घेतला आणि बघा कॅनव्हासवर जेव्हा आपण पेपर म्हणजे गळा शिलाई करतो ना, तर अगदी काठाने शिलाई द्यायची असते, की जेणेकरून ती शिलाई कॅनव्हासवरही यायला नको आणि आतील कापडावरही नाही, अगदी काठाने. त्यानंतर आतील जे कापड आहे ते कट करून घेतलं गळ्याच्या आकाराचं. त्यानंतर कट्स देऊन हे आपण आता पलटी करून घेतलं. यात अजून फिनिशिंग यावी म्हणून इस्त्री करून घ्यायची आणि काठाकाठाने आपल्याला इथं शिलाई देऊन द्यायची आहे. आणि जे उघडं एक्स्ट्राचं कापड आहे ना, तर ते आपण कट करून घेतलं. आता हा बॅक ओपन आहे म्हणजे पाठीमागच्या बाजूला आपल्याला आय आणि हुक लावायचे आहेत. त्यामुळे मी काय केलं, आधी शिलाई दिली आणि त्यानंतर कापड कट केलं. असं केल्यामुळे काय होतं, की आपल्या कामामध्ये फिनिशिंग येते. ही सुद्धा शिलाई संबंधीची खास टिप्स आहे. तर तुम्ही नक्की
नक्की फॉलो करा. तुम्हाला ह्या शिलाई संबंधीच्या टिप्स, ट्रिक्स आवडत असतील किंवा व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बघा तुमच्याशी बोलता बोलता माझी हुकची पट्टी शिलाई झालेली आहे आणि आता ही आय पट्टी शिलाई करण्यासाठी प्रथम 2.5 इंच रुंदीचं कापड घेतलं आणि नेहमीप्रमाणे आईची पट्टी शिलाई केली. बघा हे शिवून झाल्यानंतर दोनही पार्ट बरोबर आले आहेत का, म्हणजे आय आणि हुकच्या पट्ट्या, तर तेवढं मात्र नक्की चेक करायचं. पाठीमागच्या टक्सचं मार्किंग होतंच, त्यावरून तो टक्स शिलाई केला आणि कमरेची पट्टी जोडून घेतली. त्यानंतर आपल्याला शोल्डर शिलाई करून घ्यायची आहे. इथं लॉक सिस्टमचं शोल्डर काही शिलाई केलेलं नाही, सिंपलच जोडलेलं आहे. बाहीची फिनिशिंगसाठी इथं काय केलेलं आहे, मी अगदी काठाने एक शिलाई देऊन दिली, कारण याला अस्तर वगैरे काही नव्हतं, त्यामुळे ज्या डिझाईन होती ना त्यावरूनच मला ती शिलाई द्यावी लागली. आणि बरोबर पुढील भाग पुढच्या बाजूला घेतला आणि इथं आपल्याला अर्धा इंच एवढं शिलाईला घेऊन ही बाहीची शिलाई करून घेतली. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की बाही जोडताना किती शिलाई घ्यावी, तर अर्धा इंच शिलाई घेत जा. आणि ट्रान्सपरंट नेटची बाही आहे त्यामध्ये फिनिशिंग यावी म्हणून काय केलं, त्या शिलाईला कट्स दिले आणि जी आपली शिलाई आहे ना ती आतील बाजूला अशी फोल्ड करून घ्यायची आणि वरच्या बाजूने मी कच्ची शिलाई देत आहे, म्हणजे 5 नंबरची, कारण त्या आतील शिलाईला मी काय करणार आहे, हात शिलाई करेल आणि नंतर ही शिलाई उसवून घेईल. बघा यामुळे काय होतं ना, बाहीमध्ये सुंदर अशी फिनिशिंग येते आणि फिटिंग करून घ्यायची आहे. कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि दंडघेराच्या निम्मी जे काही आपलं मेजरमेंट असेल त्याचं मार्किंग करून घेतलं आणि ह्या पहिल्या शिलाईपासून पुन्हा मी 2 शिलाई एक्स्ट्रा दिल्या, म्हणजे अशा टोटल 3 शिलाई दिल्या आणि बघा किती छान फिनिशिंगमध्ये इथं आपला हा ब्लाउज रेडी झाला आहे. आणि इथं गळा रुंदी कशी कमी करावी याची खास ट्रिक मी सांगितलेली आहे. चनिया ब्लाउजमध्ये हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो गळा रुंदीचा. आणि त्यानंतर याला जास्त डेकोरेटिव्ह करण्यासाठी आपण इथं लेस वगैरे वापरू शकतो. कसा वाटला हा ब्लाउज हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या साइजची कटिंग्स किंवा स्टिचिंग बघायची असेल तर ते मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे त्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.